हाय, हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज ना आमचा दौरा समुद्राकडे होता. मी आणि माझ्या शेजारचे फ्रेंड्स आम्ही सगळेजण समुद्रावरती निघालो होतो. समुद्र आमच्या इथून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. त्यामुळे आम्ही ना चालत चाललो होतो. पण आम्हाला गप्पा गोष्टी करण्यात टाइम कसा गेला समजच नाही. आम्हाला समुद्रावरती जायला 1 तास लागला. आम्ही काय काय मजा केली आणि समुद्र कसा आहे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. असं ना समुद्रावरती येऊन शांत पाणी बघत बसायला खूप मजा येते. पूर्ण थकवा निघून जातो शांत समुद्र बघून. आम्ही ना खूप दिवसातून आलो होतो त्यामुळे ना खूप मस्त वाटलं. थोडासा चेंज, रोजच्या रुटीनने कंटाळा येतो. असं समुद्र बघत बसलेलो शांत मस्त लाटा येत होता, आवाज येत होता खूप छान. त्या आवाजाने ना पॉझिटिव्हिटी येते. असं पाणी बघून त्या दोघींना पाण्यात उतरण्याचा मोह काही आवरलाच नाही. पण पाणी खूप होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना आतमध्ये काही सोडलं नाही. समुद्र किनारीच त्या थोडा वेळ पाण्यात उभ्या होत्या आणि थोड्या वेळाने बाहेर आल्या लगेच. आज पण तशी समुद्रावरती गर्दी होतीच, पण संडेला इतकी गर्दी असते ना उभा राहायला पण जागा नाही. आम्ही ना संध्याकाळच्या टायमिंगला आलो होतो 5:30च्या दरम्यान. त्यामुळे इतका मस्त निसर्ग झालेला ना असे खूपच छान झाला होता. नंतर आम्ही पण गेलो दगडांवरती बसायला जागा शोधण्यासाठी. आमचे पण उभा राहून पाय दुखायला लागले. मग आम्ही गेलो तिथून. मस्त असे दगड टाकलेले आहेत समुद्रावरती बसण्यासाठी. इथे ना आमचं खाऊ घेऊन गेलेलो, खाण्याचं काम चालू होतं. एवढे जण आम्ही आलो होतो. आम्ही ना सोबत असो तेव्हा खूप मस्ती करतो, खूप छान टाइम स्पेंड करतो. वेळ कसा जातो ना समजतच नाही. 3 तास आम्ही समुद्रावरती कसा घालवला आम्हाला काहीच कळालं नाही. इथे ना आता सनसेट होत होता. किती मस्त दिसत आहे बघा आकाश. एकदम ऑरेंज ऑरेंज झालेलं मस्त वाटत होतं. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आमच्या इथला समुद्र कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू.